धम्म बांधवांनो, जय भीम. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कटिंग करताना थरथरणारे हात अखेर थांबले. ही बातमी दिव्य मराठी विशेष अंकामध्ये झळकली. लिहिले होते, औरंगाबाद छावणीतील बाबू अण्णा गारोल यांचे 92व्या वर्षी निधन. चला तर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू या. प्रतिनिधी औरंगाबाद. भारतीय संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे केस कापताना आपले हात थरथरत होते अशी आठवण सांगणाऱ्या गवळीपुऱ्यातील छावणी बाबू अण्णा गारोल यांचे सोमवारी 3 जून वृद्धापकाळाने निधन झाले. छावणीतील 9 नंबरच्या डाक बंगल्यात गारोल यांनी बाबासाहेबाची सोल्जर कट करून दिली होती. 1952ची ही घटना होती. त्यावेळी फक्त 12 आणे कटिंगचे रेट असताना बाबासाहेबांनी त्यांना 10 रुपये दिले होते. हॉकीपटू म्हणून प्रसिद्ध असलेले बाबू अण्णा यांनी 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बाबासाहेब नेहमी औरंगाबाद येत होते. छावणीच्या डाक बंगल्यात राहत होते. त्यांनी एकदा रुंजाजी भारसाकळे यांच्याकडे शेविंग आणि कटिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. 1952 दरम्यानची ही आठवण आहे. रुंजाजी भारसाकळे छावणीतील बाबू अण्णा गारोल यांना घेऊन गेले. गारोल यांनी त्यानंतर राज हेअर कटिंग सलून सुरू केले होते. सलूनमध्ये ते बाबासाहेबाची नेहमी आठवण सांगत असत. त्यांनी सांगितलेली आठवण त्यांच्या शब्दात, मला एका खोलीत नेऊन बसवले. त्यावेळी बाबासाहेबांना प्रकृती अस्वस्थामुळे दोघांनी आधार देऊन माझ्या समोरील खुर्चीवर बसवले. त्यांनी माझ्याकडे बघून म्हटले, सोल्जर कट करून दे. त्यानंतर मी कैची आणि कंगवा हातात घेऊन उभा राहिलो तर माझे हात थरथरत होते. त्यावेळी माझे वय 25 वर्षाचे होते. पण बाबासाहेबांनी देशाचे संविधान लिहिले आहे. त्यांनी देशाचे मंत्रीपद भूषवलेले आहे यांची कल्पना होती. त्यामुळे त्यांना स्पर्श करून त्यांचे केस कापण्यासाठी माझे हात थरथरत होते. पण तरीही मोठी हिंमत करून त्यांची सोल्जर कट करून दिली. पण मी बाबासाहेबांच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत होतो. त्यांनी आरशामध्ये पाहिल्यानंतर म्हटले, अरे चांगली केली सोल्जर कट. त्यावेळी माझ्या जीवात जीव आला. 1952च्या दरम्यान आम्ही कटिंग दाढीचे 12 आणे घेत होतो. पण बाबासाहेबांनी मला 10 रुपयाची नोट दिली होती. मी ती कधीच खर्च केली नाही. प्रत्येक आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाला अशी आठवण सांगणारे गारोल आता पंचतत्वात विलीन झाले आहेत.